एंजल टॅक्स अखेर इतिहास जमा. आधुनिक तंत्रज्ञान आणि बौद्धिक भांडवलाच्या जोरावर नवकल्पनेच्या आधारे उद्योग उभा करणाऱ्या नवउद्यमींनी मिळवलेल्या गुंतवणुकीवर लागू असलेला एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना दिली. नवकल्पना घेऊन उद्योजकतेची वाट चोखाळत असलेल्या नवउद्यमी क्षेत्रापुढील नियमन आणि करविषयक अनिश्चितता संपुष्टात आणत सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी देवदूत कर अर्थात एंजल टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने नवउद्यमीवरील हा कर काढून टाकण्याची शिफारस केली आहे. एंजल टॅक्स हा प्रामुख्याने असूचीबद्ध कंपन्या आणि नवउद्यमी गुंतवणूकदारांकडून उभारलेल्या निधीवर आकारला जातो. वाजवी बाजार मूल्यापेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना हा कर भरावा लागत होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाने नवीन एंजल टॅक्स नियम अधिसूचित केले, ज्यात गुंतवणूकदारांना सूचीबद्ध नसलेल्या नवउद्यमीद्वारे जारी केलेल्या समभागांचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रणाली आणली होती. सध्या 1.17 लाखांहून अधिक नवउद्यमी सरकारकडे नोंदणीकृत आहेत. ते सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र आहेत. वर्ष 2012 मध्ये एंजल टॅक्स लागू करण्यात आला होता.